मनोरंजन विश्वावर पसरली शोककळा. चाहत्यांना बसला मोठा धक्का. 23 एप्रिल 1987 रोजी जन्मलेल्या प्रिया मराठे यांचं रविवार दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी झालं निधन. त्या कॅन्सरने ग्रस्त होत्या. 2 वर्षापासून त्या कॅन्सरशी लढा देत होत्या, परंतु अखेर त्या हरल्या आणि त्यांनी अवघ्या 38व्या वर्षीच त्यांच्या मुंबईच्या राहत्या घरी घेतला शेवटचा श्वास. त्यांचे बालपण मुंबई शहरातच खुलले. मुंबईतील ए.के. जोशी शाळेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे त्यांनी B.N. बांदोडकर कॉलेजमधून बॉटनीमध्ये पदवी मिळवली. कॉलेजमध्ये असतानाच त्यांना अभिनयाची आवड लागली. त्यांनी अनेक एकांकिका आणि नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेतला. 2005 मध्ये या सुखानो या मराठी मालिकेद्वारे त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 4 दिवस सासूचे, तू तिथे मी, येऊ कशी तशी मी नांदायला, स्वराज्य रक्षक संभाजी आणि तुझेच मी गीत गात आहे यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. मराठी मालिकांप्रमाणेच हिंदी मालिकांमध्येही त्यांनी आपली ओळख निर्माण केली. कसम से ही त्यांची पहिली हिंदी मालिका होती. यानंतर पवित्र रिश्ता, साथ निभाना साथिया आणि बडे अच्छे लगते हैं यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून त्या घराघरात पोहोचल्या. छोट्या पडद्याबरोबरच त्यांनी मोठ्या पडद्यावरही काम केले. हमने जीना सीख लिया हा त्यांचा पहिला चित्रपट 2008 साली प्रसिद्ध झाला. दिल तो बच्चा है जी, विघ्नहर्ता महागणपती हेही त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. अ परफेक्ट मर्डर आणि कोण म्हणतं टक्का दिला यांसारख्या नाटकांमध्येही त्यांनी दमदार भूमिका केल्या. पडद्यावरती नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही भूमिका साकारून प्रिया मराठे यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. खऱ्या आयुष्यात त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि हसरा होता. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. रेडिओ दिव्यांशकडून प्रिया मराठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या अभिनयाच्या रूपात त्यांच्या आठवणी आपल्यासोबत कायम राहतील.